खूप छान आणि सुंदर असा टाकाऊपासून टिकाऊ व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। असा हा व्हिडिओ बघून तुम्ही देखील चकित होताल आणि तुम्ही म्हणताल ताई याचा अशा प्रकारे देखील आपण वापर करू शकतो का? खूप छान असा टाकाऊपासून टिकाऊ इथे मी वापर केलेला आहे। खूप सुंदर अशी हँडबॅग इथे मी बनवलेली आहे आणि थंबनेलवरनं तुम्हाला देखील समजलं असेल की ही हँडबॅग मी कशापासून बनवलेली आहे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर खूप छान असा टाकाऊपासून टिकाऊ व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर एक असाच ब्लाऊज माझ्याकडे आला होता, त्याच्या स्लीव्स काढायच्या होत्या आणि तो स्लीवलेस करायचा होता। तर तो ब्लाऊज मी स्लीवलेस केला। त्याच्या बघा अशा प्रकारे स्लीव उरलेल्या होत्या, बाह्या उरलेल्या होत्या। तर म्हटलं यापासून काहीतरी आपल्याला बनवता येईल का? मग हा विचार मनात येता मी हे हँडपर्स बनवण्याचं मला सुचलं। तर मी इथे हँडपर्स बनवलेली आहे। तर बघा अशा प्रकारे ब्लाऊजच्या बाह्येपासून मी छान अशी पार्टी वेअर सुंदर हँडबॅग हँडपर्स बनवलेली आहे। तुम्ही देखील तुमच्या घरात असणाऱ्या टाकाऊ ब्लाऊज पीसपासून अशा प्रकारे सुंदर हँडबॅग बनवू शकता। तर बघा इथे मी बाही घेतलेली आहे, बाही अशी फोल्ड केलेली आहे आणि त्याचा सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे। सेंटर पॉईंटवर मार्क केलेला आहे आणि जिथून मार्क केलेला आहे तिथून प्रत्येकी 2 इंच अशी मी मापे टाकून मार्क करून घेतलेला आहे। दोन्ही बाजूकडनं 2-2 इंच असं माप टाकायचं आहे आणि मार्क करायचं आहे। आणि टेलर लोकांची एक खासियत असते बघा, टेलर जे असतात ना ते छोट्यातला छोटा का कपडा होईना वेस्ट जाऊन देत नाहीत आणि त्याचा पुरेपूर खूप छान आणि सुंदर असा वापर करतात। तर मी एक टेलर असल्यामुळे मला ही कल्पना सुचली आणि मी या टाकाऊ बाहीपासून खूप छान आणि सुंदर अशी पार्टीवेअर बॅग इथे हँडबॅग मी बनवलेली आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला ही बॅग मी बनवलेली आहे, ज्या पद्धतीने बनवलेली आहे ती पद्धत आणि ती हँडबॅग आणि याची आयडिया जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला कमेंट करून सांगा की ही आयडिया तुम्हाला कशी वाटली। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर नक्की करा आणि लाईक देखील करा, कारण की तुमचं एक लाईक खूप सारं मोटिवेशन देऊन जातं आणि असेच नवीन नवीन आणि छान छान व्हिडिओ आणण्याचं आम्हाला प्रोत्साहन देतं। तर बघा जिथे मार्क केलेलं आहे तिथे बघा अशा मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत। जिथे 2-2 इंचाचं मार्क केलं होतं आणि सेंटरमध्ये जिथे मार्क केलं होतं तिथे अशा प्लेट टाकलेल्या आहेत। दोन्ही बाजूकडनं दोन्ही प्लेटचे एकमेकाकडे तोंड होतील अशा पद्धतीने आपल्याला त्या प्लेट्स टाकायच्या आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे। तर खूप छानरित्या ही पर्स बनवून तयार होते आणि बनवण्याच्या आधी तर मला विश्वासच बसत नव्हता की ही इतकी सुंदर आणि छान अशी पार्टीवेअर बॅग बनवून तयार होईल। तर पहिला पार्ट तर मी पूर्ण असा स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या पार्टवर पण अशा प्रकारे मार्क केलेला आहे आणि त्याला देखील मी स्टिच करून घेणार आहे। आणि ही अशा पद्धतीने बनवलेली बॅग अवघ्या 5 मिनिटातच बनवून तयार होते। काल काय झालं माहिती आहे का, काल मला एक इमर्जन्सीमध्ये ब्लाऊज द्यायचा होता आणि तो ब्लाऊज होता पूर्ण त्याला मिरर वर्क होतं आणि मिरर वर्कचा ब्लाऊज असल्यामुळे त्याचं काय होतं बघा, आधी सर्व आपल्याला जे काचा आहेत त्या सगळ्या त्या ब्लाऊज पीसच्या काचा काढून घ्याव्या लागतात, नंतर त्याची कटिंग करावी लागते, मग स्टिचिंग करावी लागते आणि पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर पुन्हा ते मिरर त्याला वापस ग्लूने चिटकवायचे असतात। तर माझा काल संपूर्ण दिवस माझा यातच गेला, मला खूप वेळ गेला आणि त्याच्यावर ते ब्लाऊज स्टिच करताना माझ्या मशीनच्या सुया देखील 3 ते 4 सुया तुटल्या असतील। तर पूर्ण दिवस माझा त्याच्यातच गेला। मग संध्याकाळी पूर्ण कामं आवरल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मग पुन्हा मी विचार केला की बाबा 3 ते 4 दिवस झाले मी एकही व्हिडिओ टाकलेला नाही आहे, तर आता आपण काहीतरी म्हणजे व्हिडिओ बनवला पाहिजे कशावर तरी कोणत्या ना कोणत्या टॉपिकवर। तर मग माझ्या लक्षात आलं की बाबा मी हा एका ब्लाऊजच्या स्लीव्स काढून ठेवल्या होत्या, तर त्या स्लीवपासून आपण असं काहीतरी बनवावं, युनिक काहीतरी बनवावं की जेणेकरून व्हिडिओ बघणाऱ्यांना आवडलं पाहिजे, त्यांना युजफुल ठरलं पाहिजे। असं काहीतरी टॉपिक मी शोधला आणि विचार आला की आपण ह्यापासून हँडपर्स बनवायची, हँडबॅग बनवायची। तर मी हँडबॅग बनवायला घेतली आणि अवघ्या 5 मिनिटातच ही माझी हँडबॅग बनवून तयार झाली, कारण की ही बनवायला इतकी सोपी आणि युनिक आणि दिसायला पण खूपच सुंदररित्या बनवून तयार होते। तर बघा इथे माझे दोन्ही पीस रेडी करून झालेले आहेत, म्हणजे प्लेट्स टाकून झालेले आहेत आणि त्यानंतर दोन्ही या कपड्याच्या समोरची बाजू म्हणजे जी सरळ बाजू आहे ती एकमेकाकडे होईल अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि उलट्या बाजूनं मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे कडेनं। तर कडेनं 1/2 इंच जागा सोडत मी पूर्ण या पर्सला बॅगला शिलाई मारून घेतलेली आहे।
तर याला मी डबल स्टिच करणार आहे, कारण की म्हणजे ती बॅग एकदम व्यवस्थित आपली पॅक होऊन जाते. त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आणि धागेदोरे आहेत ते मी कट करून काढणार आहे. कट करून झाल्यानंतर पुन्हा खालच्या दिशेने बघा, बॅगची जी खालची बाजू आहे कोण्याकडनं, तिकडनं 1-1 इंच असं माप टाकणार आहे आणि मार्क करून घेणार आहे. दोन्ही बाजूकडनं बघा असं 1-1 इंच माप टाकायचं आहे आणि पट्टीने तिथे सरळ रेषा आखून घ्यायची आहे. सरळ रेषा आखून घ्यायची आहे कारण की तिथे आपल्याला शिलाई करायची आहे. तर दोन्ही बाजूकडनं असंच माप टाकून घेणार आहे आणि मार्क करून शिलाई मारून घेणार आहे मी. तर अशा प्रकारे बनवलेली हँडबॅग, हँड पर्स, तुम्ही याचा हँडबॅग म्हणून देखील वापर करू शकता, हँड पर्स म्हणून देखील वापर करू शकता आणि पोटली बॅग म्हणून देखील तुम्ही याचा वापर करू शकता. कारण की ही हँड पर्स बघा आपली सेम पोटलीच्या आकाराचीच बनवून तयार झालेली आहे. तर जिथे मार्क केलं होतं 1-1 इंचाचं, तिथे बघा अशा दोन्ही बाजूकडनं मी शिलाई मारून घेणार आहे. शिलाई मारून घेतल्यामुळे काय होईल, आपली जी पर्स आहे ना त्याला एकदम पोटलीच्या आकाराचा गोल शेप येऊन जाईल. त्याच्यामुळे शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना शिलाई मारून उरलेलं, ते आपल्याला कट करून काढायचं आहे. तर ते बघा फॅब्रिक इथे मी दोन्ही बाजूकडनं व्यवस्थितरित्या कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे फॅब्रिक कट करून झाल्यानंतर आपल्याला आपली ही पर्स आहे ना ती सरळ करून घ्यायची आहे, म्हणजे पलटी करून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे मी ही बॅग आपली सरळ करून घेतलेली आहे. तर बॅग सरळ करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा आपल्या ह्या हँड पर्सला, हँडबॅगला आकार आलेला आहे, शेप तयार झालेला आहे आणि एकदम दिसते की नाही बाजारातून विकत घेतल्यासारखी ही हँड पर्स. तर याच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात असणारे टाकाऊ ब्लाऊज पीसपासून किंवा टाकाऊ ब्लाऊजपासून तुम्ही अशा प्रकारे छान छान आणि सुंदर हँड पर्स, हँडबॅग बनवू शकता. तर टाकाऊपासून टिकाऊ इथे आज मी ब्लाऊजच्या स्लीवपासून एक सुंदर पार्टीवेअर हँडबॅग, एकदम बाजारात भेटते तशी हँडबॅग मी इथे बनवलेली आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. तर अशा प्रकारे बघा बॅग शिवून झालेली आहे. त्यानंतर याला बनवणार आहे मी हँडल बनवण्याकरता इथे बघा माझ्याकडे असे सफेद रंगाचे मोती होते, ते मोती मी अटॅच केलेले आहेत आणि त्याला हँडल बनवून घेणार आहे. तुमच्याकडे मोती नसतील तर तुम्ही लेस लावून देखील हँडल बॅगला तयार करू शकता तुमच्या मर्जीनुसार. माझ्याकडे मोती होते सफेद रंगाचे म्हणून मी मोती लावलेले आहेत आणि हँडल तयार करून घेतलेले आहे. तर छान प्रकारे मणी लावून झाल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी इथे ही हँड पर्स, हँडबॅग आपली बनवून तयार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि असे छान छान आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे बघा किती छानरित्या टाकाऊ ब्लाऊज पीसपासून, ब्लाऊजच्या स्लीव्सपासून इथे किती सुंदर हँड पर्स, हँडबॅग बनवून तयार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीही एकदा ही हँडबॅग घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी बनली आहे हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर फ्रेंड्स, आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातनं, कोणत्या शहरातनं बघत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.